हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपले या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण आज बघतोय पोएट्री सेक्शन. त्यामधली पोयम आहे मनी आणि या पोयमचा आपण कॉम्प्रेन्शनचा पार्ट या अगोदर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण घेतोय ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. आपण बऱ्याचदा बघतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲप्रिसिएशन लिहिताना खूप समस्या येतात. आपण या सिरीजमध्ये सर्व पोएम्स, त्यांचं कॉम्प्रिहेन्शन आणि त्यांचं ॲप्रिसिएशन डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तर या चॅनलबरोबरच राहा आणि तुमचं इंग्लिश चांगलं करा. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. आज आपण बघतोय ॲप्रिसिएशन ऑफ पोएम आणि ॲप्रिसिएशन लिहिताना आपण कोणत्या पॉईंटवर फोकस करायचं आहे हे थोडक्यात पाहून घेऊया. सर्वात पहिलं लिहायचं आहे, जो आपण पहिला पॅरा लिहिणार त्यामध्ये आपण लिहिणार अबाउट द पोयम, पोएटची इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर टायटलबद्दल थोडंसं. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे थीम लिहिणं. बघा, प्रत्येक कवितेला एक थीम असते आणि ती थीम आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि ओळखून ती आपल्याला लिहिता आली पाहिजे. पोएटिक डिव्हायसेस म्हणजे कोणतं फिगर ऑफ स्पीच वापरलं आहे किंवा काय फीचर्स वापरलेले आहेत, लँग्वेज कशी वापरलेली आहे आणि कवीची एक स्टाईल असते. प्रत्येक कवी आपल्या एक स्टाईलमध्ये कविता लिहित असतो आणि ती स्टाईल कोणती आहे त्याचं वर्णन आपल्याला करायचं असतं. व्हॅल्यूज, काय व्हॅल्यूज मिळतात आपल्याला आणि काय मेसेज मिळतो आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला पोएम कशी वाटली, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. एवढं लिहिलं की आपले ॲप्रिसिएशन ऑफ पोएम कंप्लीट होतं. तर पाहूया आपण मनी या पोएमचं ॲप्रिसिएशन. सर्वात पहिल्या पॅरामध्ये आपल्याला लिहायचं आहे पोएट, टायटल आणि जी काही पोएम दिली त्याच्याबद्दल लिहायचं आहे. पोएट कोण आहे बघा, विल्यम एच डेव्हिस, वेल्श. बघा, ग्रेट ब्रिटन म्हणतो आपण त्याला, की इंग्लंड आणि वेल्श या दोन कंट्री मिळून ग्रेट ब्रिटन होतं. तर तो वेल्शमध्ये राहणारा तो पोएट आहे. अँड रायटर इन हिज पोएम मनी काय करतोय तो, स्पीक्स ऑफ बोथ टाइम्स. दोन टाईम, जे दोन वेळ आले होते त्याच्या आयुष्यात, एकदा त्याच्याकडे पैसे आहेत आणि एकदा त्याच्याकडे पैसे नाहीत, अशा दोन्ही वेळेचं वर्णन कवी आपल्याला कवितेत करताना दिसतो. वेन ही हॅड मनी अँड वेन ही डिड नॉट. कोणते दोन वेळ आहेत, तर एकदा त्याच्याकडे पैसे होते त्यावेळीची वेळ आणि एकदा त्याच्याकडे पैसे नव्हते त्यावेळीची जी काही परिस्थिती असेल त्याचं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डेव्हिस ट्रॅम्प्ड करणं म्हणजे काय करणं, फिरणं. कुठे गेला माणूस, भ्रमंती करतो. काही लोक जगाची भ्रमंती करतात. तसं ह्याने भ्रमंती काय केली होती, थ्रू द युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम म्हणजे काय, जे स्कॉटलंड आहे, वेल्स आहे, इंग्लंड आहे, मिळून काय होतं, युनायटेड किंगडम होतं. अँड द युनायटेड स्टेट्स अमेरिकेचे, त्या ठिकाणी तो काय झालेला आहे, फिरून आलेला आहे. सो ही ॲक्च्युली लेड करणं म्हणजे काय करणं, लीड म्हणजे नेतृत्व. आणि लीडचा जो पास्ट आहे तो होतो लेड. मग तो ते नेतृत्व करणं असं नाही होणार या ठिकाणी. इथे असं होणार की पुअर सिम्पल लाईफ त्याने अनुभवलेली आहे किंवा जगलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ऑफ अ वंडरर म्हणजे जो फिरत असतो. आता फिरणारा कसा, तो काय सगळं आपले संपत्ती घेऊन जातो का दुसऱ्या देशामध्ये, नाही. त्या ठिकाणी त्याला काय करावं लागेल, सिम्पल लाईफ जगावी लागेल. जेव्हा एखादा माणूस भ्रमंती करत असतो, भटकंती करत असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यावेळी त्याला तसे दिवस किंवा तशी लाईफ जगावी लागते. मग त्या प्रकारे त्याने ती लाईफ जगलेली आहे, सिम्पल लाईफ त्याने अनुभवलेली आहे. ही ॲक्च्युली एक्सपिरियन्स्ड द डिफरन्स इन द लाईफ ऑफ अ रिच अँड अ पुअर लाईफ. आणि खरं जर बघितलं, ॲक्च्युअल जर बघितलं तर त्याला अनुभव कशाचा आला, तर कशाचा आला, डिफरन्स, फरकाचा. कशाच्या, लाईफ ऑफ रिच मॅन, एखादा श्रीमंत माणूस आणि एखादं गरीब माणसाचं जीवन, या दोघांमधला फरक त्याला ॲक्च्युअलमध्ये अनुभवता आला. पुढे बघूया. द थीम कोणती आहे बघा, ऑफ द पोएम इज द इफेक्ट ऑफ मनी ऑन द बिहेवियर ऑफ द पीपल. सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट थीम आहे या कवितेची, ती म्हणजे पैसा आल्यानंतर, इफेक्ट ऑफ द मनी, पैशाचा परिणाम कशावरती, माणसाच्या वर्तनावरती कशा प्रकारे होतो हे दाखवण्याची काय आहे, थीम या कवितेमध्ये आहे. फॉल्स फ्रेंड्स आर प्लेंटी वेन अ मॅन हॅज मनी. फॉल्स फ्रेंड, खोटे मित्र खूप मिळतील तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील. सतत येऊन सांगतील तुम्हाला, मी तुझा मित्र आहे,
खूप जीवाभावाचा मित्र आहे, मीच तुझा मित्र आहे असं सांगतील. का? तर तुमच्याकडून त्यांना पैशाची गरज असते. ते तुमचे खरे मित्र नसतात, ते तुमच्याकडचा पैसा बघून येत असतात. द पोएट कम्पेअर्स हिमसेल्फ टू अ चाइल्ड. पैसा आहे त्याच्याकडे, परंतु तो सांगता येत नाही आहे, कारण खूप लोक टपून बसलेत पैसा काढून घ्यायला. मग त्याने उदाहरण काय दिले? काय कम्पेअर करतोय स्वतःला? स्वतःला एक छोटं मूल असं संबोधतोय तो. मुलाप्रमाणे कम्पेअर करतोय. विथ अ ट्रम्पेट, ज्याच्याकडे एक ट्रम्पेट आहे, तुतारी आहे, परंतु ही इज नॉट अलाउड, परवानगी नाही आहे, टू ब्लो, तुतारी फुंकायला परवानगी नाही आहे. कारण का? देअर हॅज बीन अ डेथ, कोणतरी मेल आहे साईडला, कोणाची तरी डेथ झाली आहे. अशा वेळी त्या मुलाच्या हातात ट्रम्पेट आहे, परंतु तो वाजवू शकत नाही. मग त्या ट्रम्पेटचा काय उपयोग? म्हणजे कवीकडे पैसा आहे, परंतु तो दाखवता येत नाही. म्हणून तो आपली तुलना कोणाबरोबर करतोय? एका छोट्या मुलाबरोबर करतोय, ज्याच्याकडे तुतारी आहे, परंतु ती त्याला वाजवता येत नाही, वाजवण्याची परवानगी नाही, कारण आजूबाजूला कुठेतरी डेथ झालेली आहे. ही युजेस सिमिल अगेन when the poor man's wife is described as humming about busily like a bee. हमिंग असं जे वर्णन केलं आहे, हमिंग लाईक बीज. लाईक वापरल्यामुळे कोणता फिगर ऑफ स्पीच होतो? सिमिल होतो. आणि हा सिमिल त्याने पुन्हा वापरलेला आहे काय दाखवण्यासाठी? गरीब एका व्यक्तीची जी वाईफ आहे ती कशी बिझी असते आपल्या कामामध्ये, ती अशी काही इच्छा आकांक्षा किंवा नवीन नवीन फॅन्सी किंवा अशी गॉसिप करण्यात तिच्याकडे वेळच नसतो. अशा प्रकारे बिझी वाईफ कुणाला भेटतात? या गरीब माणसांना. परंतु जे श्रीमंत असतात, त्यांच्या ज्या पत्नी असतात, त्यांना खूप वेळ असतो, काही काम नसतं, कारण नोकर चाकर असतात. मग ते आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे काय करत असतात? सतत काय काय सांगत असतात, काय काय नवीन नवीन इच्छा आकांक्षा व्यक्त करत असतात किंवा गॉसिप करत असतात. तसा वेळ ह्या गरीब जे माणसं आहेत, गरीब जे व्यक्ती आहेत, त्यांच्या स्त्रियांकडे नाही, असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर बघा काय म्हटलं आहे? द पोएट ऑल्सो हॅज सीन दॅट द लॅक ऑफ मनी डज नॉट मीन लॅक ऑफ हॅपीनेस. असं बघितलंय कवीने. काय बघितलंय? की लॅक ऑफ मनी, पैसा नसेल म्हणजे डज नॉट मीन म्हणजे असा त्याचा अर्थ नाही की लॅक ऑफ हॅपीनेस, आनंद कमी झाला तुमच्याकडे. पैसा कमी असणं म्हणजे आनंद कमी असणं असं बिलकुल नाही, असं कवीला वाटतं. तुम्ही असं म्हणाल की आपल्याकडे पैसा कमी आहे म्हणजे आपल्याकडे आनंद कमी आहे, असं नाही आहे कवीच्या मते. द पुअर मॅन इज एबल टू लाफ वाईल अ रिच मॅन फ्लोन्स. गरीब माणसं कधी असतात? दिल खुलास असतात, मन मोकळेपणाने राहतात, परंतु तेच श्रीमंत माणसाला होत नाही, कारण श्रीमंत माणसाला चिंता खूप असतात, तो हसतच नाही आहे. ही फील्स द रिच मस्ट बिकम पुअर. काय म्हणतोय कवी? कवीला असं वाटतंय की हे जे श्रीमंत आहेत ना, त्यांनी काय व्हावं? गरीब व्हावं. कशासाठी? टू टेस्ट द सिम्पल जॉईज ऑफ लाईफ. ह्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपण गरीबच व्हायला पाहिजे. कुणी व्हायला पाहिजे? श्रीमंत आणि गरीब व्हायला पाहिजे. द यूज ऑफ अँटिथेसिस हेल्प्स टू स्ट्रेस दिस पॉईंट. बघा प्रत्येक ठिकाणी अँटिथेसिस वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण दोन अपोजिट आयडियाज आपल्याला एकत्र घेतलेल्या दिसून येतात. कारण फ्रेंड म्हटलं आणि अनट्रू म्हटलं, अनट्रू फ्रेंड होणारच नाहीत. फ्रेंड म्हणजे ट्रू असतात, लॉयल असतात, म्हणून त्या ठिकाणी अँटिथेसिस आपल्याला पाहायला मिळतो. द पोएम हॅज 5 स्टांजास. किती स्टांजा आहेत? 5 आहेत. ऑफ 4 लाईन्स इच. किती आहेत बघा लाईन? 5 स्टांजाज आहेत आणि प्रत्येकमध्ये किती आहेत? 4 लाईन्स आहेत. द 7 or 8 सिलेबल. सिलेबल म्हणजे काय? जे वर्डमध्ये बघा येतं त्याला सिलेबल म्हणतात. म्हणजे 2 त्याच्यामध्ये टोन असतात. म्हणजे आपण म्हणू अंडरस्टँड, म्हणजे अंडर एक आणि स्टँड एक, अशा प्रकारे 2 सिलेबल झाले. मग असे सिलेबल्स आहेत, 7 to 8 सिलेबल्स आहेत प्रत्येक लाईनमध्ये. आर शॉर्ट आहेत, छोटे आहेत, बट रिच इन पोएटिक डिव्हायसेस. पोएटिक डिव्हायसेसमध्ये ते रिच आहेत, खूप उत्कृष्टरित्या मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. द राईम स्कीम लेंड्स रिदम. आणि राईम स्कीम जी वापरले त्याच्यामुळे सुद्धा काय होतं? रिदम आपल्याला पाहायला मिळतो. रिपिटेशन ऑफ द वर्ड मनी. मनी रिपीट झालं आहे बघा, पहिल्या कडव्यामध्ये झालं आहे, शेवटच्या कडव्यामध्ये झालं आहे. स्ट्रेसेस द वे मॅन गिव्स मनी टू मच इम्पॉर्टन्स वेन इट ॲक्च्युअली टेक्स अवे अवर हॅपीनेस. कशासाठी मनीचा उपयोग केला आहे? कशासाठी मनी पुन्हा पुन्हा वापरलं आहे कवीने? कारण कवीला दाखवायचं, स्ट्रेस करायचं कशावरती? की माणसं काय करतात? या मनीलाच जास्त इम्पॉर्टन्स देतात. सर्वात जास्त इम्पॉर्टन्स माणूस कशाला देतो? पैशाला देतो. आणि काय म्हटलं? व्हेन इट ॲक्च्युअली, खरोखर बघितलं तर काय की हे काय करतं? आपला आनंद घेऊन जातं. पैसा आपला आनंद घेऊन जातो. आपल्याला आनंद नाही मिळत. पैसा वाढला म्हणजे आनंद वाढेल याची काही शाश्वती नाही, असं कवीला वाटतंय की पैसा आपला आनंद घेऊन जातो,
तरीही माणसं पैशालाच इम्पॉर्टन्स देतात, असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. द मेसेज, आपल्याला संदेश काय मिळतो, इज दॅट मनी डज नॉट ब्रिंग हॅपीनेस. मनी आपल्या आयुष्यात हॅपीनेस आणत नाही. द पुअर आर चेअरफुल व्हाईल द रिच आर वरीड. पुअर काय असतात, गरीब काय असतात, आनंदी राहतात. आणि त्याच ठिकाणी जर श्रीमंत बघितले तर ते काळजीत असतात. आपली संपत्ती कुठे ठेवायची ती लपवून ठेवावी लागते, मित्रांना सांगता येत नाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांना दाखवता येत नाही, इतकी काळजीत असतात श्रीमंत माणसं. परंतु त्याच ठिकाणी गरीब माणसं हसत खेळत आनंदी जीवन जगत असतात. द पोएम इज व्हेरी युजफुल टू रिमाइंड अस द व्हॅल्यू ऑफ मनी. खूप युजफुल आहे, ज्याच्यातून आपल्याला पैशाचं महत्त्व कळते. इट इज द नेसेसिटी. पैसा नेसेसिटी आहे, गरज आहे. इट इज नॉट द ओनली थिंग टू चेस. परंतु ती एकच गोष्ट नाही ज्याचा आपण आयुष्यभर पाठलाग करावा, अशी ती एकच गोष्ट नाही आहे. अजून खूप गोष्टी आहेत ज्याचा पाठलाग करून आपण चांगलं यश मिळवू शकतो. नुसतं पैशाच्या पाठी लागून आपण काय करू शकतो, आपला आनंद गमावून बसतो, असं कवीला या ठिकाणी वाटतं. आणि तोच संदेश आपल्याला कवीने या कवितेतून दिलेला आहे की नुसतं पैसा हाच इम्पॉर्टंट नाही आहे. जर तुम्हाला आनंद हवा असेल तर तुम्हाला गरीब राहावंच लागेल आणि गरीबच व्हावं लागेल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे ॲप्रिसिएशन कंप्लीट केले. हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या लाईकनेच मला काय मिळतं, अजून प्रोत्साहन मिळतं आणि मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अशाच प्रकारे आपण 12वीचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे यूट्यूबवरती. तुमचं प्रोत्साहन, तुमचा सपोर्ट मला खूप आवश्यक आहे. नक्की मला सपोर्ट करा. आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या जर व्हिडिओ शेअर केला नसेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत, इतर सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होऊ देत. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.